आई वडील काही वेळेला कान उघडणी करतात, त्याचा अर्थ आपल्याला पुढे हळूहळू कळत जातो. वय जसं वाढत जातं तसं कळत जातं. लहान मुलांना काहीच कळत नाही त्यावेळेला. कोणा मुलाची कथा सांगतात ना, शाळेत गेला पहिल्या दिवशी, परत आला, तो आईला म्हणाल मी जात नाही आता शाळेमध्ये. आई म्हणाली काय रे काय झालं? तो म्हणाला आमच्या बाईनं काही येतच नाही. आई म्हणाली बाईनं काही येत नाही म्हणजे काय, काय झालं? तो म्हणाल त्या आम्हालाच विचारतात 2 + 2 किती, एवढंही माहिती नाही त्यांना. बऱ्याच वेळेला जीवनामध्ये आपली अवस्था अशीच असते ना. खरं नीतीच्या पथावर चालण्यासाठी काही चटके सोसावे लागतात. सदाचाराच्या पथावर, धर्माच्या पथावर चालत असताना काही सोसावं लागतं आणि काही त्यागावंही लागतं. चंगळवादाला यापैकी काही करावं लागत नाही. इंद्रियांना भरपूर द्यायला, शरीराची नासाडी करून टाकायला विशेष काही करावं लागत नाही. तू जेव असं माणसाला सांगावं लागत नाही. भूक लागली की तो जेवतोच. पाणी पी असं सांगावं लागत नाही. तहान लागली की पाणी पितो. त्या त्या इंद्रियाची जी भूक असते त्या त्या इंद्रियाला आपण ते देतच जातो. पण हे देत असताना मन, चित्त, बुद्धी, अहंकाराला चांगलं द्यायचं आपण विसरून जातो. पहा बरं, मन आहे ते होय किंवा नको म्हणतं, संकल्प विकल्प करतं. मनाचं कार्य आहे संकल्प विकल्प करणं. मन ठरवतं होय किंवा नाही, प्रवचनाला जायचं का जायचं नाही, मन ठरवतं पहिल्यांदा. म्हणजे मनामध्ये तो विचार पहिल्यांदा येतो कोणत्या याचा होय किंवा नाही. त्याचा निश्चय कोण करतं? मानवाची बुद्धी करते. तो एकदा निश्चय बुद्धीनं केला की मग तो विषय आपल्या चिंतनाचा होतो. तो चिंतनाचा विषय कोण करतं? चित्त करतं. आणि प्रत्यक्ष कृती कोण करतं? आपला अहंकार. मन, चित्त, बुद्धी, अहंकार मिळून अंतःकरण चतुष्टय आहे. याला सूक्ष्म देह असं म्हणतात. हा सूक्ष्म देह आपल्याला दिसत नाही. मन दिसत नाही, बुद्धी दिसत नाही, अहंकार दिसत नाही, चित्त दिसत नाही, पण आहेत. डोळ्याला दिसणारा स्थूल देह पंचभूतात्मक आहे हे खरं आहे, पण त्याच्या आत असणारा सूक्ष्म देह डोळ्यांना दिसत नाही. तो अनुभवायला येतो. ईश्वर असाच अनुभवायचा असतो.